टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी तर झालं होतं असं चंद्रभागेच्या परिसरात बसला होता सप्ताहाचा शेवटचा दिवस भजनाची वेळ झाली मग सगळ्यांनी भजन चालू केलं ते भजन करताना सगळे टाळ्या वाजवू लागले आणि त्या सगळ्यांची टाळी म्हणून एकच टाळी वाजली आहे असा भास झाला त्याच्यामुळं म्हणतात एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी या वाक्यात चंद्रभागेच्या परिसराला चंद्रभागे वाळवंट असं म्हणलं आहे माझा ज्ञानराज मोकळाशी लाया वाटी माझा ज्ञानराज मोकळाशी लाया वाटी तर ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना लाया वाटू लागल्या म्हणून म्हणतात माझा ज्ञानराज मोकळाशी लाया वाटी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग तर नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि ते कीर्तन इतकं छान करत होते की स्वयं विठ्ठल येऊन त्यांच्या समोर नाचू लागला म्हणून म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग तर ज्ञानेश्वर महाराज जे लाया वाटत होते ते अभंग म्हणायचं विसरूनच गेले म्हणून संत जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वर महाराज तुम्ही अभंग म्हणायचं विसरून गेला म्हणून म्हणतात जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला तर ज्ञानेश्वर महाराज अभंग म्हणताना कीर्तनाला अजूनही मजा येऊ लागली म्हणून म्हणतात अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला मग अभंगात ही मज्जा येऊ लागली की विठ्ठल वेगान होऊन नाचू लागला म्हणून म्हणतात प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला नाचता देवाचा गळला पितांबर नाचता देवाचा गळला पितांबर तर विठ्ठल एवढा वेगान होऊन नाचत होता की त्याचा पितांबर गळायला लागला आणि त्याला कळलंच नाही मग सावध होई देवा ऐसा बोले कबीर सावध होई देवा ऐसा बोले कबीर मग कबीर तिथं बसलेले ऐकायला भजन तर ते पांडुरंगाला म्हणाले की देवा सावध हो तुमचा पितांबर गळायला लागला म्हणून म्हणतात सावध होई देवा ऐसा बोले कबीर साधू या संतांनी देवाला धरले मनगटी साधू या संतांनी देवाला धरले मनगटी तरी कबीर सांगतायत की विठ्ठला सावध हो तरी विठ्ठलाचं काय लक्ष नाही मग साधू संतांनी देवाला मनगटातलं धरले काय झाले म्हणून अचकले जग जेठी काय झाले म्हणून जग जेठी तर मग विठ्ठलाला अचानकच पकडलं मग विठ्ठल अचकला त्याच्यामुळे म्हणतात काय झाले म्हणून अचकले जग
कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ जडमुड भाविका सोपी केली जडमुड भाविका सोपी केली काय वाट आपल्यासारख्या मूर्ख माणसांसाठी देवाने भजन ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याची एक सोपी वाट करून दिली आहे असं हे वाक्य आपल्याला सांगतं. नाम्याची जरी लोळे संतांच्या पायी नाम्याची जरी लोळे संतांच्या पायी कीर्तन प्रेमरस भरी देई विठाई कीर्तन प्रेमरस भरी देई विठाई. तर संत जनाबाई संतांच्या पायी रोज म्हणतात की आम्हाला अशीच भजनाची दीक्षा किंवा भजनाचं शिक्षण आम्हालाही द्या म्हणजे आम्हीही देवापर्यंत पोहोचू. नामदेव कीर्तन करी